काल ते आपल्याला माहिती आहे की भिल्ल समाजाच्या मुलीवर 6 वर्षाच्या मुलीवर मागच्या काही आठवड्यामध्ये अतिप्रसंग झाल्याचा प्रयत्न झालेला होता आणि तिचा खून पण करण्यात आला। त्यामुळे काल आरोपी आणल्याचं या ठिकाणी निष्पन्न झाल्यानंतर त्या समाजाने अशी बोली केली किंवा आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या, पण पोलिसांनी त्यांचा विरोध जो होता त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना राग येऊन त्या लोकांनी त्या ठिकाणी दगडफेक केली। कारण की ती घटना इतकी भयावह आहे की प्रत्येकाचं मन हलवून टाकणारी ती घटना आहे। त्यामुळे ते समाजाचा एक प्रकारे त्या ठिकाणी उद्रेक झाला, पण नंतर पोलिसांनी त्यांना समजूत घालून आता ते प्रकरण शांत केलेलं आहे। खूप पाऊस लांबलेला आहे, पाण्याची काय परिस्थिती आहे? पाऊस अजून लांबला तर कसं समोर जाणार? नाही, आता पाण्याची परिस्थिती जी आहे ती आपल्या समोर मागच्या काळातही मांडली, आताही सुद्धा टँकर आमचे सुरू आहे आणि देवाला हीच प्रार्थना आहे की लवकर पाऊस पडला पाहिजे। काही एरियात पाऊस पडला, पण त्याच्याने पाण्याची पातळी वाढेल असा तो पाऊस नव्हता। शेतीची मशागत किंवा काही ठिकाणी क्वचित ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळे दमदार जो पाऊस म्हणतो तो पाऊस अजून काय आलेला नाही। आता वरुण राजावरच आमचं सगळं भवितव्य अवलंबून आहे। पाण्याचे साठे फार कमी आहे, फार मोठं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे देवाचं पाणी जितक्या लवकर येईल तितक्या लवकर टंचाईवर आम्ही मात करू शकू। शेतकऱ्यांना काय आव्हान करणार तुम्ही या सगळ्या संदर्भात? आता शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करायचं आहे की पुरेसा पाऊस पडल्याशिवाय आपण बियाणं पेरणी करू नका। आणि कारण की सध्या पाऊस जो आहे तो पेरणीच्या लायक नाही आहे। काही ठिकाणी असेल, पण बऱ्याच ठिकाणी पेरणी लायक पाऊस नाही आहे। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट जर टाळायचं असेल तर पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका।